मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 वर 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री शिरवळांचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क राजू डेरिंगे कॅमेऱ्यात कैद। अजितदादांच्या विमान अपघातावरती मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही जय पवारांचं स्टेटस। तर VSRच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालून विमानाच्या देखभालीच्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्याचीही मागणी। पायलटनं दादाचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणीमुळे पायलट ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। विलिनीकरणानंतर आम्ही NDAत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादांचे NDAतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा CBI तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते अजित पवारांची इच्छा होती, रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांवर भाजपची दादागिरी। सांगलीत भाजपाकडून दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी दमदाटीचा प्रकार। जयंत पाटील यांचा आरोप। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा। अयान शेख आणि अजहर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपांनंतर पडळकर आणि संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। KDMCतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। BMC निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। शिवजयंती निमित्त मंत्री बावनकुळेंकडून छत्रपती शिवाजी महाराजास्व अभियानाची घोषणा। एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तत्काळ मार्गी लागणार। देखरेख आणि अंमलबजावणीसाठी समिती स्थापन। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा शेकडो मशालींनी उजळला। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते किल्ल्याचं गडपूजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9 जागतिक नेते आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका। तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सहकार्यासह गुंतवणुकीवर बैठकीत अधिक भर। गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतही बैठक। मुंबईत बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश। नामांकित कंपनीच्या नावे बिप्पीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। मानपाडा पोलिसांची सापळा रचत कारवाई। कुरार पोलीस ठाण्यामध्ये ACBची मोठी कारवाई। लाच घेताना सिनियर PSI सह एकाला रंगेहात अटक। सापळा रचून पोलीस ठाण्यात केली कारवाई। मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल। F-22, F-35 आणि F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात।